लोह, कॅल्शियम, क जीवनसत्व, बी कॉम्प्लेक्स, विटॅमिन ई आणि भरपूर प्रमाणात आयर्न असणारे अळीव आणि अशा ह्या अळीवाचे आज आपण लाडू करणार आहोत। हाताला चिकटत पण नाही आहेत, किती सुंदर लाडू झालेत बघा। आता यासाठी आपण 100 ग्रॅम अळीव घेतलेत, स्वच्छ निवडून घेतलेत, बारीक खडे असतात त्यात बघायचं आहे नीट। 100 ग्रॅम अळीव स्वच्छ करून घेतलेत। आता एका कढईत अर्धा चमचा तूप घालायचं आहे आणि हे अळीव चांगले 6 ते 7 मिनिटं बारीक गॅसवर खमंग भाजून घ्यायचेत। तडतडायला लागले की साधारण आपले अळीव भाजलेत असं समजायचं। 6 ते 7 मिनिटं बारीक गॅसवर भाजूया। आता एरवी आपण डायरेक्ट अळीव भिजवतो आणि मग लाडू करतो, त्यामुळे ते जास्त असे बिळबिळीत होतात। पण जेव्हा तुम्ही तुपावर अळीव भाजून घेता आणि मग भिजवता तेव्हा लाडू अतिशय सुंदर होतात। तुम्ही नक्की करून बघा। आता 7 ते 8 मिनिटं आपले छान खमंग अळीव भाजून घ्यायचे। अळीवात लोह, कॅल्शियम, जीवनसत्व क असतं। रक्त शुद्ध करणारे त्याच्यात भरपूर गुण असतात। आयर्न भरपूर प्रमाणात आहे। याच्या सेवनानं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं। आता गार झाले की अळीव यामध्ये आपण पाणी घालायचं आहे, किंवा इथं मी एक नारळ फोडला होता तर नारळाचं पाणी मी इथं घातलेलं आहे आणि आता अर्धा तास अळीव भिजत ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण नारळ खाऊन घ्यायचा आहे। नारळ असा छान वरचावर पांढरा शुभ्र खाऊन घ्यायचा आहे। वाटलं तर तुम्ही तो मिक्सरवर थोडासा कोरडा तसाच फिरवून घ्यायचा आहे। आणि आता एका कढईमध्ये हे पांढरं शुभ्र खोबरं आहे ते 6 ते 7 मिनिटं खमंग भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर। इथं तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता, पण त्याच्यापेक्षा ह्या नारळात केलेले लाडू खमंग आणि सुंदर लागतात। टिकायसाठी डेसिकेटेड कोकोनट खूप जण वापरतात। आपण इथं आता भाजून त्याच्यासाठीच घेतलेलं आहे खोबरं, की आपले लाडू टिकण्यासाठी। आता 7 ते 8 मिनिटं आपलं खोबरं भाजून झालं की त्यात 250 ग्रॅम गूळ आणि जो भिजवलेला अळीव आहे तो सगळा घालायचा आहे। आणि आता आपल्याला 10 ते 15 मिनिटं जोपर्यंत ह्याचा पूर्ण असा गोळा होत नाही तोपर्यंत हे मिश्रण भाजत राहायचं आहे। मध्ये मध्ये दाखवते 4 ते 5 मिनिटं झालेत। आता असं छान सगळं मिश्रण आपण भाजून घेणार आहोत। आता केसाच्या आरोग्यासाठी सुद्धा अळीव खूप चांगले आहेत। यामध्ये बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन ई असतं, त्यामुळं केसाची वाढ होऊन केस एकदम चमकदार होतात। आता इथे ड्रायफ्रूट्स मी घातलेत। ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत, तुम्ही घातले तरी चालतात किंवा नाही घातले तरी चालतात। आणि आता इथे 1 चमचा आपण जायफळ पूड घालणार आहोत आणि आता परत छान आपण चांगला गोळा होईपर्यंत असं 1-2 मिनिटं पुढं भाजून घेणार आहोत। केसांच्या समस्येसाठी आपण रोज अळीव खायला पाहिजेत। बाळंतिणी ज्या बायका असतात तर त्यांच्या अंगावरचं दूध वाढण्यासाठी अळीव किंवा अळीवाची खीर किंवा लाडू दिले जाते। ओमेगा 3 फॅटी ॲसिडसुद्धा अळीवमध्ये असतं, त्यामुळं ज्यांना हृदयरोग आहे त्यांनी अळीव रोज खाल्ला पाहिजे। आता गार झाल्यानंतर आपण लाडू बांधून घ्यायचेत। लहान लहान लाडू बांधायचेत, खूप मोठे लाडू बांधू नयेत। असे सगळे लाडू आपण मिश्रण गार झाल्यानंतर बांधून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, तुम्ही रेसिपी करून बघितली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि हां, एवढे सुंदर लाडू झाले तर मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।